तर मंडळींनो तुमका माहिती असतली माझ्या हातात कसली भाजी आता ही भोपळ्याच्या पाल्याची भाजी आहे। तर आमका ही असे 20 रुपयात 3 पेंडे घेतले बाजारात आणि आमच्या भाऊनी ते आज घेऊन येते। तर मी म्हटलं आज बनवू काय, तर होय म्हणायला लागले आपण जेवूया। तर ती भाजी बनव पण रेसिपी पण सोपी असा आणि भाजी पण अशी अप्रतिम पण लागतात। तर चला तर आज आम्ही भोपळ्याच्या पाल्याची भाजी बनवूया। असे दोरे काढले जातात बघू शकता। तर म्हणजे भाजी माझी क्लीन करून झाली आणि एवढे कोणते बघू शकता। तर आता मी आघाड्यावर चिरून घेते। तर चला तर भाजी पण चिरून झालेली असा बघू शकता। कारण मी आता एवढी दिसता पण ती शिजल्यावर कमी जाता आणि असली भाजी असली काय आमच्या घरात जेवण येतात की त्यानंतर त्यांना ही भाजी पौष्टिक असतात म्हणून आवडतं। आणि आज त्यांच्याने 3 विसाक पेंडे घेऊन घेतलेले। मग ह्याच्यात आता मी मिरची 2 मीडियम साईजचे कांदे घेतले बघू शकता आणि लसूण आणि थोडीशी डाळ अशी हे घालतलं आहे आणि नंतर नाश्त्यात शेंगदाण्याचं कूट घालतलं आहे। आता मी भाजी बनवली पेंडा घेतला। बघू शकताय फायनल लुक माझ्या भाजीचो। तर आज आम्ही ही भाजी रोटी बरोबर खाणार होतो। भाकरी बरोबर ती अप्रतिम अशी लागता आणि आमच्या भाकरी नको म्हणायला लागले आपण रोटी घेऊन येते। तर मग म्हटलं रोटी घेऊन ये। तर मंडळी आजचं मेनू माझं असं होतं, रोटी कॅन्सल जाऊन पराठा घेऊन घेतलेले आमचे तर मंडळीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू विसरू नका।